मैं आमंत्रित करना चाहूंगा बाबा के सेवक श्री विनोद जी सोनवाने, मुक्काम चिचगांव। आप माइक के पास में आकर अपना बाबा के सिकोन के ऊपर दो शब्द बोलेंगे, ऐसी मैं आपसे विनंती करता हूँ। आपण भगवत कृपा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सगळे मिळून एकतेने भगवंताला व बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार जी। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आज बाबांचे सेवक श्री आदरणीय नरेंद्रजी मरसकोल्हे राहणार सावित्रीबाई फुलेवाड गोंदिया यांच्या निवासस्थानी मासिक 9वे हवन नुकतेच पार पडले आहे। या निमित्त एका भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। या बैठकीमध्ये मानव धर्माचे संस्थापक आम्हा सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझे प्रणाम। बाबांना भगवत कार्यात वेळोवेळी सहकार्य करणारी व आपली उर्वरित आयुष्य देणारी मातेची ममता मातोश्री वाराणसी जुमदेवजी ठुमरीकर या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आईला माझे प्रणाम। आजच्या या बैठकीचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय आदरणीय श्री राजकुमारजी राऊत ज्येष्ठ सेवक गोंदेखारी याचे अध्यक्षपदी उपस्थित आहेत। साहेबाला माझे नमस्कार जी। आजच्या या बैठकीचे उपाध्यक्ष म्हणून सन्माननीय आदरणीय सुरेशजी मेसराम श्रीनगर साहेब उपस्थित आहेत। साहेबाला माझे नमस्कार जी। लोहारा परिसराचे मार्गदर्शक सन्माननीय नागरिकरजी उपस्थित आहेत। साहेबाला माझे नमस्कार जी। शाखा सचिव माजी शाखा सचिव चंदनकर साहेब उपस्थित आहेत। साहेबाला माझे नमस्कार जी। आणि शाखा संचालक सन्माननीय निकाडेजी उपस्थित आहेत। साहेबाला माझे नमस्कार जी। आजच्या बैठकीचे संचालक म्हणून पटले साहेब उपस्थित आहेत। साहेबाला माझे नमस्कार जी। आणि परमात्मा एक नगर यातील मार्गदर्शिका सन्माननीय अंबुले काकू उपस्थित आहेत। काकूला माझे नमस्कार जी। आणि मरसकोल्हे साहेबांनी ज्यांनी निमंत्रित दिलेले आहेत तसे त्यांच्या परिवारातील रिश्तेदार व बाबांच्या परिवारातील उपस्थित सर्व सेवक बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सगळ्यांना माझे प्रेमाचे नमस्कार जी। आजच्या बैठकीचे संचालक साहेबांनी मला बाबांच्या शिकवणीवर विचार देण्याकरिता सांगितले आहेत। तरी पण बाबांची शिकवण 365 दिवस आपण सांगत असतो, तरी पण ते 365 दिवस कमी पडतात। बाबा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची कृपा ही अफाट आहे आणि इथं भगवत कृपा जागृत आहे। जागृत म्हणजे या मार्गामध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियम हे परमेश्वरी कार्याचे आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या या मार्गामध्ये 4 तत्व हे मोलाचे ठरले आहेत। बाबांनी सन 1949 साली मानव धर्माची रचना व मानव धर्माची स्थापना केली आणि मानवानी मानवासारखे वागले पाहिजे ही कार्य बाबांनी सतत गावी खेडोपाडी जाऊन पैदल रथ गाडा बंडी त्या काळामध्ये जसे जसे त्यांच्या सहकार्याने कार्य केला तसे तसे ते गावोगावी जाऊन प्रचार प्रसार या मानव धर्माची केला आणि त्यांच्या अनुषंगाने आपल्याला या मार्गामध्ये समाधानही मिळाली।
इथे कोल्ड इत्यादी असाध्य रोग, टीबी, कॅन्सर आणि या मार्गामध्ये व्यसनामध्ये आधी जेवढे व्यसनधारी होते आणि त्यांच्या व्यसनानं शासनाप्रमाणे तर बंद नाही झाला, परंतु या महानव धर्माच्या संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या माध्यमातून व्यसन या भारतामध्ये फार कमी होत आहे आणि व्यसन कमी होत आहे. त्यानंतर त्यांच्या परिवारामध्ये या मार्गामध्ये जे जे आले त्यांच्या परिवारामध्ये ही सुख समाधानी मिळत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला भगवान बाबा हनुमानजींनी जे जे कार्य सांगितले आहेत ते करणे अनिवार्य आहे आणि आवश्यक आहे. आपण दररोज प्रमाणे 365 दिवस म्हणत होतो मी बाबांच्या आदेशाचे पालन करीन, परंतु आपण आपले वचन विसरतो. सकाळच्या विनंतीमध्ये सांगतो मी बाबांच्या आदेशाचे पालन करीन, परंतु सकाळची विनंती म्हणतो, 7 वाजता विनंती म्हणतो आणि 8 वाजता विसरून जातो. हे कार्य बाबांचे आहे. बाबांचे कार्य चर्चा बैठक, आठवडी चर्चा बैठक आणि प्रचार या प्रसाराच्या माध्यमातून होत आहे. जर एक शाळा नसती तर आम्हाला 4 तत्व कसे आहेत, 3 शब्द कसे आहेत आणि 5 नियम कसे आहेत ते नुकतेच समजले नसते. कारण की 5 नियमामध्ये आपल्याला जीवनाची गृहस्थी सांभाळणे हे गरजेचे आहे आणि 3 शब्दामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजींनी का बरं आमच्यासाठी लढला. ते ढोप गावामध्ये सत्य मर्यादाची भीक मागितला आणि ते तर विचारी पुरुष होते, त्यांच्या परिवारामध्ये दुःख दूर झाले होते, परंतु असे अज्ञानी सेवक येतील आणि मानव मर्जी चालवतील त्यांना पहिलेच दिसत होते. कारण की या पृथ्वी तलावर त्यांनी जन्म घेतला. ज्या मानवाचे कर्तव्य चांगले आहेत ते भगवंताचे आणि भगवानाचे गुण त्यांच्यामध्ये दिसत असतात. बाबांना पहिलेच आठवण येत होते. त्याच अनुषंगाने बाबांनी या मार्गामध्ये विचार केला आणि विचार करूनही मार्गामध्ये या असे ते कार्य देत होते. जर तुले तत्व शब्द नियमाचे काटेकोरपणे पालन करता येत नाही तर या मार्गामध्ये प्रवेश करता येत नाही असे बाबा सांगत होते. आणि त्या बैठकीमध्ये बाबा सिर्फ अनुभवावर विचारत होते. अनुभव असे आहेत की जेणे सगळे परिवारावर अनुभव करतात आणि माझ्या परिवारामध्ये पुष्कळचा अनुभव घडला आहे, परंतु मीच सांगतो परंतु माझ्या घरचे सेवकीनताई, माझी आई, माझी वडील त्यांना माहीतच नाही, कारण की ते शाळेमध्ये जातच नाही. आपल्याला का बरं जरूरत होती. सावित्रीबाई वार्ड गोंदिया इथं 9वा हवनाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला गरज होती की आपल्याला शिकायचे आहे, तर आपण आलो. एकामेकाच्या मुखातून शिकणे हे आवश्यक आहे आणि अनुभवाची किताब आपल्याजवळ पुष्कळ आहे. आपल्याजवळ माझ्याजवळ टिमकीचे एक पुस्तक आहे, मानव धर्म परिचय एक पुस्तक आहे आणि इतर संस्थांचे पुस्तक माझ्याजवळ आहेत, परंतु मी दररोजप्रमाणे वाचतो, परंतु मला सांगताच नाही येत. कारण की एकामेकाच्या मुखातून जे निघणारे शब्द आहेत तेच शब्द आपण धरून ठेवतात आणि ते आपण या मार्ग याचं पाचारण करत असतो. आणि अनुभवाच्या माध्यमातून बाबांनी अनुभव सांगितला. माझ्यावर एक अनुभव आहे, परंतु अनुभव शॉर्टकट मध्ये घेतो. अनुभव असा आहे की सन 1917 ची गोष्ट आहे. 17 मध्ये माझे लहान भाऊ आहेत आणि त्यांनी लव्ह मॅरेज म्हणून मुलाची एका पोरींना पळवून नेल्याच्या नंतर कमीत कमी 3-4 दिवस बाहेर राहिल्याच्या नंतर आमच्याच रिश्तेदारामधीची मुलगी आहे आणि आमच्या समाज म्हणजे जास्त वाजा वाजवण्याचे समाज आहे आणि आमच्या समाजामध्ये वाजा वाजवण्याच्या यांनी परंपरा आहे आणि त्यांना फिराचे सिप्पर वगैरे गोंद्याचे होते ते पोरं सगळे खतरनाकच होते आणि त्यांनी आम्हाला आवाहन केला की तुझा भाऊ माझ्या पोरीला जर आणून नाही दिला तर जेथे भेटल तेथेच काढून फेकली. तसेच ते
चाकू बिछवे सोबत धरून जात होते आणि मी तिकडे परेशान होऊन गेलो. 4 दिवस मी फोन केलो, रिश्तेदारा घरी गेलो, जेथे जेथे जाते तेथे तेथे गेलो, परंतु तो माझा भाऊ दिसलाच नाही. दिसल्यानंतर मी भगवंताला विनंती केलो. सकाळच्या विनंतीच्या माध्यमातून आपण आई वडील आणि माझी घरची सेवकीनताई आपण सकाळची विनंतीमध्ये म्हणलो, भगवंता माझा भाऊ गेलाय आणि त्याच्यावर इल्जाम असे आहेत आणि माझी आईवर बी इल्जाम लावला की तुम्ही 2 दिवस सलापावर ठेवले आपल्या आणि आपल्या गावी सांगितल्या नाही आणि मला मारायला येत होते. तर त्याच्यानंतर सांगितल्याच्या नंतर आम्ही विनंती केलो. विनंती केल्याच्या नंतर त्याच दिवशी भगवंतानी कृपा झाली की त्या दिवशी रात्रीला माझा भाऊ वाडीच्या मागे दिसला, घराच्या मागे. मग त्यानंतर आईनं बोलवल्याच्या नंतर तो मला घाबरला आणि पडून गेला. पडल्यानंतर गावच्या सरपंचाला दिसला आणि सरपंचानी पूर्ण गावाला सांगितला. तर ते आमच्या गावचे पूर्ण त्याला पाहायला गेले आणि तो जेथे दिसला तेथे मारून असे सांगितला. त्यानंतर पोलीस केस झाला. पोलीस केस झाल्यानंतर शॉर्टकटच सांगतो. पोलीस केस झाल्यानंतर त्यांना ते बाई पलटल्याच्या नंतर बलात्कार केसाचा आरोप लागला आणि तो अंदर झाल्याच्या नंतर भगवंतानी आम्हाला पुष्कळचा योग दिला. अंदर झाल्याच्या नंतर त्या पोलीस स्टेशनच्या दरोगा राहते त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्यावर बलात्कारचा केस बी आहे आणि पोस्कोही लागला आहे. ते बाई उमर मध्ये कमी आहे, तुम्ही 7 सालच्या सजा होईल या मुलाला, तुम्ही वाचवू नाही शका, तुम्ही किती सारे पैसे लावा. परंतु माझी आई दररोज प्रमाणे लढत होती आणि मी पंचायत समितीच्या नेत्याजवळ गेलो, जिल्हा परिषदच्या नेत्याजवळ गेलो, वकिलाजवळ गेलो. वकीलही म्हणत होता का 7 सालच्या सजा आहे, 7 सालच्या सजा आहे ना. 7 सालच्या नंतर मला 2 मुली होते. मी म्हणलो होतो माझा भाऊ हा मुलगा आहे आणि माझ्या भाऊच्या माध्यमातून जर याला मुलगा झाला तर मी पालन पोषण एकाच घरी करीन असा उद्देश होता. आणि ते माझे रिश्तेदार होते. गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो. त्यांच्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेला मार्ग आपल्याला नमस्कार घेता येते, परंतु कोणीच्या पाय पडता नाहीये. परंतु मी त्यांच्या पायावर पोलीस स्टेशनच्या त्या समोर मी त्यांच्या दोन्ही पायावर पडलो. नेहमी काका म्हणलो, काका तुम्ही आजच्या आता तुम्ही हे केस बदलवून टाका, तुम्ही जसे म्हणाल तसे चालील. परंतु त्यांना नाही म्हणला. नमस्कार न करता त्यांच्या पाय पडत होतो, लढत होतो. माझा मोठा मामा आला ना, म्हणते पागल झालास का, म्हणते तू त्यांच्याजवळ लढून राहिलास, म्हणते भगवंताला सांग, म्हणते. मग केस गोंद्याला आला. गोंद्याचा निजाम म्हणून वकील आहे, त्यांनी त्यांच्याजवळ आम्ही बलात्कार केस लढतात म्हणून असे सांगितल्यानंतर आम्ही गेला. तर त्यांनी कमीत कमी 3 लाख रुपये खर्च सांगितला. 3 लाख रुपये खर्च सांगितला. तर आमच्याजवळ काही नव्हता. आमच्याजवळ शेती होती, परंतु मी जिद्दीला माणूस होतो. शेती होती, शेती भाऊला विकलो. 3-3.5 लाखामध्ये शेती विकलो आणि शेती विकल्याच्या नंतर पहिले 50,000 रुपये वकीलले दिलो. वकीलले दिल्याच्या नंतर भगवंताची अशी कृपा झाली की दोन पेशीवर तो उभा नाही झाला. त्यानंतर 15 दिवस असेच गेले. मग वकिलाने सांगितलं की आता आम्ही जो बी प्रोसिजर करून म्हणे त्याच्यावर तुमचा भाऊ येऊ शकते म्हणे, नाही तर 7 सालची सजा आहे म्हणे, कारण की पोस्को आहे म्हणे, मी वाचू नाही शकत म्हणे. भगवंताला दररोज प्रमाणे माझी आई लढत होती. जसे मी घरी जात होतो तसे आई लढत होती, दादा लढत होता आणि मी बी लढत होतो. तर माझ्या लहान भाऊ याच्या माध्यमातून मला जर माझ्या घरी दिवा लावण्याला कोणी पुराणे जुने विचार होते आणि त्यांनी सांगितलं ते लढत होते, तर मी बी लढत होतो. मी कमीत कमी 10 ते 15 दिवस जेवण नाही गेलो होतो. त्यानंतर जो माझा भाऊ आहे, माझ्याजवळ ज्याने जमीन घेतला, त्यांची कबाडीची दुकान आहे तुटियाले, त्यांनी माझ्याजवळ जमीन घेतला. ते मला गोरेगाव नेल्याच्या नंतर ते प्रोसिजर केला ना, ते आपल्या बिझनेसवर
त्यांनी काहीतरी सातबारा का काहीतरी म्हणतात त्यांच्यावर केला आणि त्या वकिलाच्या माध्यमातून आपण पूर्ण डॉक्युमेंट बनवला. परंतु आम्ही नमुना 8 साठी लटकलो. नमुना 8 कारण की नमुना 8 साठी लटकलो आणि त्यानंतर ग्रामपंचायतचे सचिव नव्हते, ते 7 दिवसाच्या सुट्टीवर होते. भगवंताले मी विनंती केलो आणि भगवंतानी ऐकला. ते ती गेल्यानंतर तो सिर्फ सचिव आपल्या मुलीच्या साईन घेण्याकरिता त्या डॉक्युमेंट साठी आले होते. तर म्हणते यांना हकालून टाका म्हणते, मी 7 दिवसाच्या सुट्टी म्हणते ग्रामपंचायतला दिलो आहो म्हणते, मी आजपर्यंत मी कोणीला साईन देऊ शकत नाही म्हणते. मी म्हणलो साहेब मी तुमच्या पाय पडतो, तुम्ही कसंही करा. मग त्या ग्रामपंचायतच्या सचिव आपला काय म्हणतात सदस्य होते, त्यांनाही विनंती केला की भाऊ म्हणतात हे पुष्कळसे दररोज प्रमाणे येतात आमच्या घरी आणि ते पुष्कळ असे त्रासलेले आहेत. तर म्हणते साहेब म्हणते तुम्ही सिर्फ 5 मिनिटाचा वेळ आहे म्हणते, 5 मिनिटामध्ये या पोराच्या जर होत असेल म्हणते तर तसा त्या संगणक ऑपरेटरला सांगितला. त्यांनी बी पटले साहेबांनी पटकन आम्हाला साईन दिला. साईन दिल्यानंतर आम्ही गोरेगाव गेलो. गोरेगाव मध्ये आम्हाला 2 दिवसाच्या त्या तहसील कार्यालयामध्ये दिवस होता, त्यात त्यांनी सांगितला. परंतु भगवंताची लीलाना 2 दिवसाचं काम सिर्फ आमच्या अर्धा तासामध्ये झाला. भगवंताला विनंती केलो, तहसील कार्यालयाच्या समोर गेलो. माझ्यावर गाडी नव्हती, भावासाठी गाडी ठेवलो होतो आणि तिथं समोरच गेटावर कालीबिली थांबली. कालीबिलीनं थांबली नंतर तिथे बसलो आणि कोर्टामध्ये आलो. कोर्टामध्ये जसं मी साहेबाजवळ नाही देत, भाऊ म्हणते तुमचा भाऊ तर सुटून येऊन राहिला म्हणते, आम्ही ना असं अपीलच केलो म्हणते. ते का भगवंताची लीला कशी आहे. ज्या माणसाला 7 सालाची सजा होती त्या माणसाला भगवंतानी 15 दिवसाच्या नंतरच आपल्याला त्या नोटीसवर पाठवला.